नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग 22मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, अरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर अरी या शब्दाचा अर्थ शत्रू, वैरी असा होतो। त्या उलट सखा, मित्र हा विरुद्धार्थी शब्द होईल। पुढे, लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा। स्फूर्तिस्थान। तर मित्रांनो, स्फूर्ती हा शब्द लिहिताना आपण तला दीर्घ विलांटी देतो, तर स्थान हा शब्द जोडल्या गेल्यामुळे तला ऱ्हस्व विलांटी येईल, म्हणून पर्याय क्रमांक 1 मधील स्फूर्तिस्थान हा आपला योग्य उत्तर होईल। पुढे, दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात? दोन स्वर एकत्र येऊन अर्थात दोन वेगवेगळे स्वर एकत्र येऊन होणाऱ्या स्वराला संयुक्त स्वर असं म्हणतात। मराठी व्याकरणात एकूण 4 संयुक्त स्वर आहे, ए, ऐ, ओ, औ, त्यांना संयुक्त स्वर म्हटले जाते। पुढे, खसखस पिकणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता? तर खसखस पिकणे म्हणजेच मोठमोठ्याने हसणे, अर्थात सगळ्यांनी मिळून एकत्र हसणे। जेव्हा अनेक लोक एखाद्या विनोदावर एकत्र मोठ्याने हसतात तेव्हा तिथे मोठी खसखस पिकली असे म्हटले जाते। पुढे, नर्तिका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? नर्तिका म्हणजेच नृत्य करणारी स्त्री, या उलट नर्तक या शब्दाचा अर्थ होईल नृत्य करणारा पुरुष। पुढे, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा। उंदराने पिंजऱ्याबाहेर पोबारा केला। तर मित्रांनो, इथे पोबारा करणारा कोण? उंदीर। उंदीर हा कर्ता आहे। काय केला? तर पोबारा केला। तर पोबारा हा कर्म आहे। तर मित्रांनो, आपण कर्ता बदलून बघू। उंदराऐवजी आपण मांजर घेऊ। मांजरीने पिंजऱ्याबाहेर पोबारा केला, क्रियापद बदललेलं नाही आहे, म्हणून हा कर्तरी प्रयोग होणार नाही। आता आपण कर्म बदलून बघू। उंदराने पिंजऱ्याबाहेर धूम ठोकली, अर्थात तेथे क्रियापद बदललेलं आहे, म्हणून कर्माप्रमाणे क्रियापद बदलत आहे, म्हणून हा होईल कर्मणी प्रयोग। पुढे, रामूने काठी घेतली, त्याने कुत्र्याला झोडपले। या वाक्याचे केवळ वाक्यात कोणते केवळ वाक्य होईल? तर मित्रांनो, इथे रामूने काठी घेतली व कुत्र्याने झोडपले, इथे व हा शब्द आलेला आहे आणि हा शब्द दोन वाक्यांना जोडत आहे, दोन स्वतंत्र वाक्यांना जोडत आहे। हा संयुक्त वाक्य होईल, केवळ वाक्य होणार नाही। रामूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले। तर मित्रांनो, इथे एकच क्रियापद आलेला आहे आणि एकच उद्देश्य अर्थात कर्ता इथे आलेला आहे, म्हणून हा केवळ वाक्याचे उदाहरण होईल। रामूने काठी घेतली आणि कुत्र्याला झोडपले। इथे मित्रांनो, आणि हा शब्द संयुक्त शब्द आलेला आहे आणि दोन स्वतंत्र वाक्यांना जोडलेला आहे, म्हणून हा संयुक्त वाक्य होईल। त्यामुळे रामूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले, पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल। पुढे, सगुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा। सगुण अर्थात गुणांसहित असलेला, तर याचा विरुद्धार्थी होईल निर्गुण, गुणरहित, पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल। पुढे, खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ निवडा। 80 तेथे 85, याचा अर्थ होईल अतिशय उधळेपणाची वृत्ती, म्हणजेच जेव्हा आधीच खूप नुकसान किंवा खर्च झालेला असेल तेव्हा थोड्या अधिक खर्चाची किंवा नुकसानीची काळजी न बाळगणे, याला 80 तेथे 85 ही म्हण वापरली जाते। पुढे, संयुक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? संयुक्तिकचा अर्थ होतो योग्य, तर्कसंगत किंवा रास्त, तर त्याच्या विरुद्ध होईल असंयुक्त म्हणजेच अयोग्य, पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल। पुढे, विरागी या सामासिक शब्दाचा समास ओळखा। तर विरागी अर्थात विगत आहे राग ज्याच्यापासून असा तो। तर मित्रांनो, हा बहुव्रीही समास आहे, पण आपल्याला पर्यायामध्ये बहुव्रीही समासाचं उपप्रकार विचारलेला आहे। तर इथे वी हा उपसर्ग जोडलेला आहे, म्हणजेच वी जिथे उपसर्ग असतो तो असतो प्रादी बहुव्रीही समास।
प्रादिबहुव्रीही समासची ट्रिकच ती आहे की ज्या शब्दाला, ज्या बहुव्रीही समासाला वि, प्र, सु, दुर अशा प्रकारचे उपसर्ग लागतात ते असते प्रादिबहुव्रीही समास. उदाहरणार्थ विपासून विधवा, प्रबळ, सुलोचन, दुर्गन अशा प्रकारे. विरागी म्हणजे अशी व्यक्ती ज्याने सर्व सांसारिक सुख, मोह, माया सोडून दिली आहे असे. पुढे जाणून बुजून हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? तर जाणून बुजून हे आहे रीतिवाचक क्रियाविशेषण. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. एखादी क्रिया कशी घडते, कोणत्या रीतीने घडते ते दर्शवण्याच्या शब्दाला रीतिवाचक क्रियाविशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ त्याने जाणून बुजून धक्का दिला. धक्का देण्याची क्रिया कशी झाली? तर जाणून बुजून, म्हणून तो झाला रीतिवाचक क्रियाविशेषण. पुढे सर्वनाम हे डॅश. तर सर्वनाम हे नामाबद्दल विशेष माहिती सांगते का? तर नाही. तर तो होईल विशेष नाम होईल. नामाऐवजी येते का? तर हो, सर्वनाम हे नामाऐवजी येते. पदार्थाचे नाव सांगते का? नाही. क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पुरा करते का? नाही, तो क्रियापद असेल. म्हणून सर्वनाम हे नामाऐवजी येते. वाक्याचा नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतो आपण. उदाहरणार्थ तो, ती, आपण, तुम्ही अशा प्रकारे. पुढे कोण ही गर्दी सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो इथे कोण हा जो शब्द आहे, इथे हा शब्द प्रश्न विचारत नाही आहे, तर हा गर्दीचा प्रमाण दर्शवित आहे. कोण ही गर्दी अर्थात केवढी ही गर्दी, म्हणजेच तो ठरतो सामान्य सर्वनाम. म्हणजेच त्याला दुसरं नाव आहे एक अनिश्चित सर्वनाम. सामान्य सर्वनामालाच अनिश्चित सर्वनाम असे देखील म्हणतात. जेव्हा कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता गर्दीचे प्रमाण अनिश्चित जास्त आहे, गर्दीचे अनिश्चित आहे ते म्हणजे जास्त आहे हे दाखवले आहे त्यामध्ये, म्हणून तो ठरतो अनिश्चित सर्वनाम म्हणजेच सामान्य सर्वनाम. पुढे आजीला आता थोडे बसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो ज्या क्रिया करता स्वतः करण्याची क्षमता, शक्यता असते तर तो असतो क्रियापद, शक्य क्रियापद. आणि जर मित्रांनो करता स्वतः काम करत नाही, तो दुसऱ्यांकडून करून घेतो तर तो ठरतो प्रयोजक क्रियापद. तर आजीला थोडे बसवते, इथे करता स्वतः करण्याची, क्रिया करण्याची क्षमता, शक्यता आहे म्हणून शक्य क्रियापद हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे सगळीकडे वेड्यांचा बाजार या विधानातील वेड्यांचा शब्दाचा सामान्य रूप ओळखा. तर मूळ शब्द आहे वेडा, तर त्याचे अनेक वचन झालेले आहे वेड्यांचा. तर इथे वेड्या जे आहे पर्याय क्रमांक 3 अनेक वचनी, तोच आपला योग्य उत्तर होईल. जेव्हा नामाला, सर्वनामाला विभक्ती प्रत्यय जोडला जातो तेव्हा प्रत्यय जोडण्यापूर्वी त्या मूळ शब्दात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात. पुढीलपैकी पूर्वरूप संधीचे योग्य उदाहरण कोणते? पूर्वरूप संधी मित्रांनो त्या संधीचं नावच पूर्वरूप आहे. पूर्व म्हणजे प्रथम शब्दाचे जी शेवटचा शब्द असतो, स्वर असतो, तो जसाचा तसाच राहतो. उदाहरणार्थ इथे खिडकी, आत अर्थात खिडकीत, हा पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे. कारण पहिला स्वर जसाचा तसा राहतो. खिडकी या शब्दामध्ये ई हा स्वर आहे शेवटी, जो की संधीमध्ये खिडकीत जसाचा तसा राहतो. मात्र आ जो आहे, आतला जो पहिला स्वर आहे आ, हा लोप पावतोय. म्हणून पर्याय क्रमांक 3 खिडकीत हाच आपला पूर्वरूप संधीचे उदाहरण होईल. पुढे त्याला पपई आवडते या वाक्यात तो ला लागलेला ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहे? तर मित्रांनो ला हा प्रत्यय द्वितीय आणि चतुर्थ या दोन्ही विभक्तीमध्ये येतात. तर इथे द्वितीय आणि चतुर्थी दोन्ही पर्याय आहेत. तर अशा वेळी एक ट्रिक लक्षात ठेवायची की विभक्ती प्रत्यय जर थेट कर्माला लागलेला असेल तर तो ठरतो द्वितीय,
विभक्ती. आणि जर विभक्ती प्रत्यय कर्माला सोडून इतर कोणत्याही शब्दाला लागलेला असेल तर तो ठरतो चतुर्थी. तर आपला वाक्य आहे, त्याला पपई आवडते. तर आवडणारे काय, तर पपई. पपई हा झाला कर्ता. आवडण्याची क्रिया कशावर घडत आहे, पपईवरच. म्हणजे इथे कर्म नाही, कर्ताच आहे. म्हणून कर्म नसल्यामुळे ला हा प्रत्यय ठरतो चतुर्थीचा. पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर होईल. पुढे, तृतीय रत्न या प्रसिद्ध सामाजिक नाटकाचे लेखक कोण आहेत? तर तृतीय रत्न या सामाजिक नाटकाचे लेखक आहे महात्मा फुले. मराठीतील पहिले सामाजिक नाटक त्यांनी 1855मध्ये तृतीय रत्न हे नाटक लिहिले. हे नाटक सामाजिक विषमतेवर आणि समाजातील अज्ञानी गरीब शेतकऱ्यांवर त्यांनी हा संदेश दिलेला आहे तृतीय रत्न या नाटकामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. पुढे, महान राष्ट्र महाराष्ट्र या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर मित्रांनो, महान असे राष्ट्र दोन्ही पद महत्त्वाचे आहे. तत्पुरुष समासाचे ते उदाहरण आहे. मात्र तत्पुरुष समास तर ते आहेच, पण इथे उपप्रकारमध्ये जो उत्तर येईल तो असेल कर्मधारय समास. कारण मित्रांनो, ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत अर्थात प्रथमा विभक्तीत असतात त्यास कर्मधारय समास म्हणतात. प्रथमा म्हणजे कोणती विभक्ती लागलेली नाही. जसे महान असे राष्ट्र, कोणतीही विभक्ती लागलेली नाही. महान जसाचा तसा शब्द आहे, राष्ट्रही जसाचा तसा शब्द आहे, महान असे राष्ट्र. म्हणून तो ठरतो कर्मधारय समास. पुढे, मिनलचे पेन काल हरवले या वाक्याचा अचूक प्रयोग ओळखा. तर मित्रांनो, इथे हरवणारे काय, पेन. तर हरवणारे काय, पेन. तर पेन हा झाला कर्ता. तर पेनऐवजी आपण पेन्सिल घेऊ. मिनलची पेन्सिल काल हरवली. म्हणजेच कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलत आहे, म्हणून हा होईल कर्तरी प्रयोग. तर मित्रांनो, इथे 2 पर्याय आहे. एकतर सकर्मक कर्तरी प्रयोग होईल किंवा अकर्मक कर्तरी प्रयोग होईल. या दोन्हीपैकी एक उत्तर होईल आपलं. तर आपल्याला बघावं लागेल की त्यामध्ये कर्म आला आहे का नाही. तर हरवणारे कोण, पेन. आणि हरवणारे काय, ते सुद्धा पेन. म्हणजेच इथे कर्म नाही आहे, म्हणून तो होईल अकर्मक कर्तरी प्रयोग. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. पुढे, काटे या शब्दाचे लिंग कोणते? काटे हे अनेकवचनी आहे मित्रांनो. इथे एकवचनी जर आपण शब्द घेतला काटा, तर तो आपण सर्वनाम लावून बघूयात. तो काटा. तो म्हणजेच हा झाला पुल्लिंगी. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. पुढे, उ किंवा उ पुढे विजातीय स्वर आल्यास उ किंवा उ बद्दल व होतो. हा नियम खालीलपैकी कोणत्या संधियुक्त शब्दाला लागू होतो? मित्रांनो, हे जो नियम सांगितला गेलेला आहे, उचे व मध्ये रूपांतर होते, तर तो असतो यणादेश संधी. ज्या प्रकारे मन्वंतर हा जो शब्द आहे, ज्यामध्ये मनु आणि अंतर हे जे 2 शब्द आहेत, त्यामध्ये मनूमधला जो शेवटचा स्वर आहे उ, त्याचं संधी केल्यानंतर मन्वंतर म्हणजेच उचं व मध्ये रूपांतर झालेलं आहे. मनु अंतर, मन्वंतर. म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल, जो की यणादेश संधीचा प्रकार आहे, उदाहरण आहे. पुढे, आपण स्वतः 2 शब्द बोला या वाक्यातील स्वतः या सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, सर्वनामाचा प्रकार ओळखण्याची ट्रिक म्हणजे इथे एकतर पुरुषवाचक सर्वनाम होईल किंवा आत्मवाचक सर्वनाम होईल. कारण आपण आणि स्वतः हे दोन्हीही या दोन्ही सर्वनामामध्ये वापरले गेलेले आहेत. जर डबल क्रिया झाली, जसं आपण स्वतः, मी स्वतः, तुम्ही स्वतःहून, अशा प्रकारे जर डबल क्रिया झाली तर ते ठरते आत्मवाचक सर्वनाम. जसं आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे, आपण स्वतः 2 शब्द बोला. इथे डबल क्रिया झाली, आपण आणि स्वतःची, म्हणून तो ठरला आत्मवाचक सर्वनाम. जर एकच सर्वनाम आला असता, उदाहरणार्थ आपण 2 शब्द बोला, तुम्ही 2 शब्द बोला, सिंगल क्रिया झाली असती, तर तो ठरला असता पुरुषवाचक सर्वनाम.
कारण इथे आपण स्वतः 2 शब्द आलेली आहे, डबल क्रिया झालेली आहे, म्हणून तो ठरतो आत्मवाचक सर्वनाम. पुढे दह्यांची या अंगी निघे टाक लोणी, एका मोले दोन्ही मागो नये. या ओळीतील वृत्त कोणते? तर मित्रांनो, या ओळीतील वृत्त आहे अभंग. कारण अभंग यामध्ये 6-6चे 3 गट आणि शेवटी 4 अक्षरांचा गट पडतो. पहिल्या 3 तुकड्यांमध्ये मित्रांनो 6-6चा गट आहे. द ह्या ची या अंगी निघे टाक लोणी. हे मित्रांनो 6 आणि 6 अधिक हे 12 झालेत आणि एका मोले दोन्ही हा देखील 6चा गट झाला आणि मागो नये हा 4 अक्षरांचा गट झाला. अर्थात हा लहान अभंग आहे, म्हणून लहान अभंग पर्याय क्रमांक 3 हा योग्य उत्तर होईल. पुढे स्वामी विवेकानंदांनी वेदांतावर चिंतन केले. या वाक्यातील काळ ओळखा. तर मित्रांनो, चिंतन करण्याचे जे कार्य आहे ते पूर्ण झालेले आहे, म्हणजे ती घटना भूतकाळात गेलेली आहे, अर्थात तो ठरतो साधा भूतकाळ. चिंतन केले जर आपण असं म्हटलं असतं स्वामी विवेकानंदांनी वेदांतावर चिंतन केले होते, तर तो ठरला असता पूर्ण भूतकाळ. मात्र चिंतन केले असे वाक्य असल्यामुळे साधे भूतकाळ हाच आपला योग्य उत्तर होईल. कारण स्वामी विवेकानंदांनी चिंतन करण्याची क्रिया आधीच पूर्ण केली आहे. पुढे रान या शब्दाचा समान अर्थ नसलेला शब्द सांगा. तर मित्रांनो, रान म्हणजे जंगल, अरण्य, वन, विपिन, कानन. मात्र वल्लरी जो आहे तो होणार नाही रान या शब्दाचा समानार्थी. कारण वल्लरी म्हणजे वेल, म्हणून हा शब्द वेगळा ठरतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. पुढे कमळ या शब्दाचा चुकीचा पर्याय कोणता? तर कमळ म्हणजेच चुकीचा पर्याय. तर कमळाला पंकज अर्थात चिखलात जन्मलेला असेही म्हटलं जातं. कुसुम, नलिनी, कुमुद. तर मित्रांनो, इथे पर्याय क्रमांक 3 चुकीचा अर्थ होईल. कुसुम म्हणजे फूल, पुष्प. कुमुद, पंकज आणि नलिनी या तिन्हींचा अर्थ कमळ असा होतो, म्हणजे पाण्यात उगवणारे ते फूल. कमळ एक विशिष्ट प्रकारचे फूल. मात्र कुसुम हा जो आहे पुष्प, फूल हा इथे वेगळा ठरतो आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा कमळाचा चुकीचा पर्याय आहे, समानार्थी नसलेला पर्याय आहे. पुढे नगर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा. नगर म्हणजेच शहर, त्याच्या विरुद्धार्थी शब्द होईल ग्राम अर्थात खेडेगाव, म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. शेवटचा प्रश्न, कोळी जाळे विणत असेल या वाक्याचे रीतिभविष्यकाळ मध्ये रूपांतर करा. कोळी जाळे विणत असेल. तर मित्रांनो, इथे रीतिभविष्यकाळ, रीती म्हणजे नेहमी घडणारी क्रिया, पण कशी भविष्यात, तर तो होईल विणत जाईल. कारण विणत हा शब्द आलेला आहे आणि जाईल ही क्रिया भविष्यातली आहे, म्हणून विणत जाईल ही रीतिभविष्यकाळातील वाक्य होईल. कोळी जाळे विणत जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 30 प्रश्न बघितली मराठी व्याकरणावर. त्यामागचे कन्सेप्ट आपण जाणून घेतलेत, ट्रिक्स जाणून घेतलेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.